बाय चान्स अकाउंट बंद झाले तर टाका बंद. उलट आम्हाला चांगलंच आहे काय आपण घेतलेच. नावी ॲपच्या माध्यमातून ज्यांनी मोबाईल रिचार्ज केले अशा अनेक तरुणांचे खाते होल्ड होत आहेत. नेमका हा प्रकार काय आहे? SBIचे बी खाते होल्ड होत आहेत अशी तरुणांची तक्रार आहे. नमस्कार. नावी ॲप हे एक नावी कंपनी एक असं फायनान्स कंपनीसारखी कंपनी आहे आणि याच्या थ्रू ऑनलाईन ज्यांना एक स्कीम आली होती असं म्हणतात लोकांच्या सांगण्यावरून की बाबा त्यांना 1 रुपयामध्ये रिचार्ज होत होते 2-2, 3-3 हजाराचे. मग त्या दिवशीच्या म्हणजे त्या दिवशीच्या त्यांचा काय सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी इथल्या ढोकीच्या आसपासचे जे बरेच लोक आहेत त्यांना रिचार्ज करून मला वाटतं 1-2 कोटी 3 कोटीच्या आसपास तरी अमाऊंटचे रिचार्ज किंवा बाकीचे जे फायनान्सचे कर्ज असतील, एखादं ट्रॅक्टर लोन असेल, अशा स्वरूपाचे कर्जसुद्धा त्यांना त्या ॲपद्वारे परतफेड केली किंवा त्या ॲपद्वारे त्यांना रिचार्ज मारलं. मग आता याच्यामध्ये हे UPI ॲप असल्यामुळं UPI थ्रू झाल्यामुळं ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. याच्यात ब्रँचमधून किंवा कुठल्या बँकेमधून कुठलंही काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आणि असंच म्हणजे नुसतं SBIचंच झालेत असं नाही. दुसऱ्याही ज्या बँक आहेत HDFC असेल किंवा अगदी पोस्टल बँक पण असेल त्यांचे पण अशा स्वरूपाचे अकाउंट्स होल्ड झालेत आणि त्यांचे पण अकाउंटमधून लोकांचे पैसे कट होऊन गेलेले आहेत. तर आत्ता हे जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असल्यामुळं आपला त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे आणि त्याचं जे ट्रान्झॅक्शन त्यांना जे हे दिलेले आहेत काय ॲपद्वारे ज्यांना जे परमिशन्स दिल्या गेल्यात त्या ॲपला यांना लोकांकडून OTP टाकून वगैरे तर त्यामुळं त्यांचे आपण जसं फोनपे किंवा गुगल पे याच्यामधून आपण ट्रान्झॅक्शन करतो तशा स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत ते. आता बँकिंग सेक्टरमध्ये एक प्रॉब्लेम असतो सिबिलचा. आता या ॲपद्वारे ज्यांनी लोन रिकवर केलं असेल किंवा रिचार्ज केला असेल त्याचा भरणा झाला नाही तर उद्याच्याला बँकिंगच्या वेगवेगळे प्रोजेक्ट करताना त्यांच्या सिबिलला त्याचा फटका बसू शकतो किंवा त्यांचा आर्थिक व्यवहार त्यामुळे डायव्हर्ट होऊ शकतात. हां, असं आता जर हे नावी ॲप हे जर लोनच्या संदर्भात असेल जसं डिजिटल लोन्स आलेत आहेत सगळ्याच बँकांमध्ये जसं आमच्याकडे SBIमध्ये सुद्धा आपण योनो ॲपद्वारे आपण जे सॅलरी होल्डर्स आहेत सॅलरी अकाउंट होल्डर आहेत त्यांना आपल्याला लोन मिळतं पर्सनल लोन असेल ते. तर अशा स्वरूपाचे जर डिजिटल लोन म्हणून ते असेल तर त्याचा नक्कीच ते जर लोन थकीत गेलं तर त्याचं नावी ॲपचा सिबिलमध्ये दिसून येणार आणि ते कर्ज थकीत दिसल्यामुळं त्यांच्या सिबिलवर परिणाम होणार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी त्यांच्याकडून काही दुरुस्ती किंवा काही ट्रेनिंग चालू असेल ॲपची आणि त्या दिवशी ते झालं बरोबर. हे ट्रान्झॅक्शन जे आहे सगळं ही एकाच दिवशी झालंय का अनेक वेगवेगळ्या दिवशी झालं? नाही, हे ट्रान्झॅक्शन एक दिवस म्हणजे ते ट्रान्झॅक्शन कधी झालं हे तर आम्हाला नंतरच माहीत झालं आहे की बाबा असं एका दिवशी एका रात्रीत हा प्रकार घडलेला आहे म्हणून. म्हणजे एकाच ठराविक दिवशी त्यांचं रात्रीचं एखाद्या कुणाला तरी माहीत झालं की बाबा 1 रुपया टाकल्यानंतर ते 3,000 4,000चं रिचार्ज होतं आहे. अशा स्वरूपाची माहिती गावात पसरली गेली. गावात बरोबर बाकीच्या लोकांना पण कळालं आणि लोकांनी ह्याचा फायदा घ्यायचा ठरवून एक आपलं स्वतःचं रिचार्ज तात्पुरतं तेवढंच न करता आपले पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळ्यांचे रिचार्ज करत गेले. कुणाचे लोन असतील कुणाचं काय असेल त्याचं रिपेमेंट करत गेले. याच्यामुळे ती अमाऊंट वाढतच गेली.